सकाळचे 6:30 वाजले आणि जवळजवळ 5 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली. पण आत्ताचा जो पाऊस आहे ना तो थोडासा जोर वाटतोय, म्हणजे खूपही जोर नाही आहे पण रिमझिम स्वरूपात. आणि असंच पिकांसाठी आता म्हणजे आता आपण पेरणी केली तर असाच पद्धतीचा पाऊस हवा हा, कारण अजून अंकुर फुटायला पाहिजे त्यांना असं. तर सकाळी अगदी झिमझिम काहीसा पडत होता. आणि आज आहे गुरुवार, आज आहे शुक्रवार, आज आहे गुरुवार 19 तारखेला पावसाला सुरुवात झाली. नाही तर म्हणजे कंटिन्यूअस दिवसभर राहिल्यानंतर म्हणू आपण 19 तारखेला पावसाला सुरुवात झाली. आणि हे पाऊस पडायला लागले नाही तर लगेच कशा पारिजातकाच्या फुलांचा सडा पडायला लागलेला आहे, असं मस्त दिसत आहे. पाऊस जसा थांबला तसं म्हटलं चला आता मस्तपैकी फोटो काढूया, कारण पावसाचे थेंब त्या फुलांच्या दलावर पडलेले होते आणि अगदी म्हणजे ते हिऱ्यावाणी दिसत होते. ज्यावेळेस हे क्लिक करत होते त्यावेळेसच मला 2 ओळी सुचल्या आणि मी हे आपले पोस्ट वगैरे आहेत की नाही त्या दिवशीच मी लगेच टाकून दिलं. बघा तुम्ही वाचलं तर म्हणजे बघितले असन तर तुम्ही वाचले असन त्या ओळी. आणि अतिशय म्हणजे असं सर्वच्या सर्व फुलांना अतिशय झुपकेदार भारी वाटत होतं ना, काय सांगू. हे बघा किती सुंदर पद्धतीने पुन्हा हे जे काय म्हणतात लिलीचे फुलं उगलेली आहेत, अगदी सुंदर. आणि आता पाऊस झाला नाही इतक्यात तर असे मस्त मस्त थेंब त्याच्यावर असे बसलेली आहेत. इतकं छान वाटतंय ना. हे कालच उमललेलं होतं आणि आता हे सुकून पण जातील. हे जे आहेत हे दिसतं हे कालच होतं उमललेलं आणि ते सुकून जाईन. आणि हे बाकीच्या आज नव्याने कळ्या आल्या होत्या, सकाळीच पाहिल्या मी कळ्या, त्या अगदी छान दिसत आहे बघा. आणि त्याच्यावर ते थेंब इतके भारी क्यूट दिसत आहे ना. अजून उमलले ना तर मी पुन्हा थोड्या वेळाने दाखवते तुम्हाला. हे भारी दिसत आहे. आणि वरून बघा अशा पद्धतीने दिसत आहे ते अशी जसं हळद अशी पेरून ठेवली त्याच्यावर अशी मस्त वावा. छोटे मस्त फोटो काढते मी आता याचे. चला आज मला पण महत्त्वाचं काम करायचं आणि ते म्हणजे पुन्हा झाडं लावायची आहे. कारण आता हे जे नांगरलं होतं ना तर तिथून आहे ना मी बघायला गेले तर तिथं एक झाड सागाचं होतं. ते मी आदल्या दिवशी लावून दिलं, कारण ते नांगरता म्हणजे पेरणी करता ते थोडंसं उपसून आलं होतं. मग मी म्हटलं आता हे 2 आलेले आहेत ना तर हे काय करू, हे दोन्ही घेऊन जाऊ आणि आपल्या खळ्यावर तिथं जी जागा आहेत ना तिथं मस्तपैकी लावून देऊ. जसं ते पहिलं लावून दिलेलं आहे तसं त्याच्यानंतरही मी लावलेलं आहे बरं का. पण ते पुढं लावलेलं आहे जिथं वांग्याचं रोप लावलेलं होतं ना त्या बाजूला. पण ते बहुतेक मला नाही वाटत की येईल, कारण ते बरंचसं सुकलेलंच होतं त्या. पण आता ही बघा मस्त हिरवीगार टवटवीत आहे. आणि हे का काढू राहिले तर इथं खांब आहे ना, या खांबामुळं ते झाडं येणार नाही. कारण कसं आहे सागाचं झाड तुम्हाला माहिती आहे किती उंच वाढतं, त्याच्यामुळं म्हणूनच मी ते खांबासाठी ते काढू राहिलेले आहे. आणि आता हे खळ्यावर घेऊन लावणार आहे. तर आपली किती झाडं झाली असतील काय सांगा. आता खळं भरायचं काम चालू आहे, म्हणजे कळ्यावर लावायचं काम चालू आहे. आणि तुम्हाला ते पहिलं पण आपण लावलेलं झाड आहे ना ते दाखवते. काय करा, हे मेंढ्यांनी काहीच ठेवले नाही आहे चरायला. तर आम्ही म्हणत नाही पण मग मेंढ्या येतात ना डायरेक्ट, मग ती झाडही पाहती नाही, वडाच्या झाडावर सगळीकडंच चरायला सोडून देतात ते. तर आता लावून देऊया. आणि आत्ताची 2 आणि त्या अगोदर मी 1 लावलेलं, म्हणजे एकूण 3 झाडं होती. आता हे आपण पहिलं पाहू. हे आता हे त्या दिवशी लावलेलं होतं, पाणी नाही काही नाही. पाणी दिलं मी याला, पाणी दिलं 1-2दा, पण आबाळच होतं एरवी. पण जेव्हा ऊन पडलं तेव्हा पाणी दिलं होतं. आणि शिवाय हे मेंढ्यांनी खाऊन गेल्या होत्या, शेळ्या मेंढ्या खाऊन गेल्या होत्या.
आणि आता ते चांगला पाऊस पडला तर फुटलं तर फुटन. आता हे घेऊन आले मी, ये नाही फुटावं चांगलं, कुठं लावा. आता चालू आहे, इथं वडाचं झाड आहे आपलं. चला इथंच लावते. इथं ना काकांनी खूप म्हणजे जे दगड वगैरे घराचं बांधकाम झालं होतं त्यावेळेस जे दगड वगैरे राहिले होते म्हणजे पाया बांधायला आणलेले होते ते, आणि खडी पण आणलेली होती, आणि मग जे राहिलं होतं दगड वगैरे मग ते सगळे इथंच एवढ्याच पट्ट्यामध्ये टाकलेले. त्याच्यामुळे ना खूप असे दगड खणताना सुद्धा खूप दगड लागतात असे इथं. जमीन कुठं सापडेल तर सापडू. आज आहे ना 2 सागाची झाडे लावून देणार आहे, आणि ती पण आपल्याच बाजूने. असं लोकांना त्रास देऊन नाही लावत मी असं कुठेही. काय लोक लावतात पण सगळे बांध लई झाडावर प्रेम आहे म्हणून नाही, तर बांध ओढायला भेटतो म्हणून असे लावतात ते. आता मी माती टाकते. एक लावलं, दुसरा तर इथं अंतर ठेवून इथं लावते. एक इथं लावलं आणि एक ना इथं लावली आहे. छानपैकी असं त्याला हे पण केलंय, असं दगड लावून दिले. आणि इकडं पण हे इथं लावलं होतं पण नंतर इथं उपटून इथं लावलं मी. असं लावलं ना कळण. दगडच दगड आहे आमच्या इथं. बघा आता बरोबर असं अंतर झालंय याला इथं याला तिथं. सात जेवणाचं काय म्हणाल तर आज मी बनवत आहे अगदी तेलामध्ये चमचमीत अशी चमचमीत बनवत आहे ही फ्लावरची भाजी. आता ती टाकली मी शिजायला आणि वाफून अशी म्हणजे इथं उभी आहे कारण ती जळून पण जाऊ नये. वर खाली करावं लागते प्रत्येक वेळेस 5-5 2-2 मिनिटाला 2-2 मिनिटाला. त्याला काही तुम्ही भाजी करून आणि आता हे कसं मी पाणी वगैरे काही टाकलं नाही पण आता हे याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. हे झाकणाला म्हणजे वाफ येतेच आणि त्याचं काही ते थोडंफार पाणी पडतंच त्याच्यामध्ये. मग काय मस्त होऊन जाईल ती भाजी. पण ते पाणी पडायला लागलेलं आहे बाजूला पडतं बाजूला. तर आता तुम्हाला वातावरण दाखवते अगदी चकचकीत होऊन पडलंय.
हे काय मस्त असं चकचकीत ऊन पडलेलं आहे आणि त्याचबरोबर आता गवतांची वाढ पण होणार आहे, अंगणात पण. आणि छान झालं ना, आपण परवाच्या दिवशी ही पेरणी केली होती. तर काल काय एवढा पाऊस नाही पडला बरं का, अगदी काहीतरी तुरळक म्हणजे नस नाही म्हटलं तरी चालत. तर आता तरी थोडंफार भिजलं आहे, म्हणजे असं वरचा थर भिजलेला आहे. इतका पण नाही पाऊस झालेला, तर फक्त वरचा थर भिजलेला आहे. नाहीतर इथं पाणी साचलं नसतं का जर पाऊस एवढा झाला असता तर. इथं पाणी, कारण ही तर लगेच साचलं जातं, इथं पण नाही साचलं गेलेलं. तर झालं आहे म्हणजे फार कसं आपला बियाणं भिजतील आणि मस्त त्याला कोंब फुटणं असं इथपर्यंत म्हणता येईन असं आहे की नाही. तरी पण संध्याकाळी आणखीन असंच पडला पाहिजेत, म्हणजे मग कोंब फुटले का मग काही नाही, मग एकदा जमिनीच्या वर आल्यानंतर काही नाही. मी छान असं हिरवं दिसेल. आणि बघा ना, बांध किती छान असं हिरवा गार दिसतंय, पण ते गवत आहे नंतर असं वाढन की बस. आणि पक्षी तर खूप अशी म्हणजे अशी चिवचिव कलकल असं मस्त दिवसभर यांचं संगीत ऐकू येतं मला. छान छान वाटतं. आता म्हटलं ऊन पडलंय, आपण आणखीन 1-2 फोटो काढूया, म्हणून मी ही 1-2 फोटो काढलेली आहे. आहे 12 आणि 12 वाजता इतका म्हणजे छानपैकी पाऊस पडू राहिलेला आहे बघा. आज खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात झाली आहे. सकाळी तरी थोडा झिमझिम पडत होता, पण आता छान असं हे वाहू राहिलेलं आहे. आणि मी बादली लावून दिलेली आहे पाणी. बघा आता छान म्हणजे मगाशी तरी आकाशामध्ये पांढरे ढग दिसत होते, आता जरा काळे ढग दिसू राहिले आहे, म्हणजे चांगला पाऊस पडणार आहे. तर एवढं पाणी साचलं आहे, नाहीतर आवाज सकाळी किती कसं झिमझिम आला होता, फक्त अंगण ओलं करून गेला.